गुढीपाडव्यापासूनच राज्याच्या काही भागांमध्ये उकाडा वाढला तर काही भागांमध्ये दमट हवामानात आणखी भर पडली आहे। मुंबईत सध्या अशी स्थिती पाहायला मिळते। उत्तर भारतात सातत्याने होणाऱ्या हवामान बदलासह मुंबई आणि राज्यातील वातावरणात आर्द्रता वाढण्यास सुरुवात झाली असून त्यामुळे पुढील 24 तासांसह चालू आठवड्यात राज्याच्या बहुतांश भागासह मुंबई महानगर प्रदेशात आणि उपनगरांमध्येही अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। हवामान तज्ञांच्या अंदाजानुसार मंगळवारपासून शुक्रवारपर्यंत विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये अवकाळीची शक्यता आहे, तर काही ठिकाणी गारपिटीचीही शक्यता आहे। फळबागा आणि शेती पिकांवर याचे परिणाम होणार असल्यामुळे हवामानाची ही स्थिती शेतकऱ्यांसाठी अडचणीची ठरत आहे। राज्यात पुण्यासह महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पुढील 24 तासांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता पुणे हवामान विभागाने वर्तवली आहे। दरम्यान मराठवाड्यात चक्रीवादळासारखी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे वातावरणात बदल होत असून त्यामुळे वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली जाते। आयएमडीच्या अंदाजानुसार आजपासून काही दिवस राज्यात मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता आहे। बातमी सविस्तर पाहूयात त्याआधी तुम्ही एक्सपीएन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। राज्यात दाटून आलेल्या ढगांमुळे कमाल आणि किमान तापमानात वाढ झालेली आहे। त्याच धर्तीवर मंगळवारी नाशिकसह जळगावला ऑरेंज आणि धुळ्यात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय। त्यामुळे नागरिकांना अवकाळी पावसाच्या संकटासह तापमान वाढीचा सुद्धा सामना करावा लागणार आहे। पावसाची ही स्थिती पुढील 4 ते 5 दिवस कायम राहणार असून या दरम्यान ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारा वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे। फक्त मुंबई आणि मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्याचा नव्हे तर दक्षिण कोकणातही हवामान विभागाने पावसाची शक्यता वर्तवली आहे। रत्नागिरीसह नजीकच्या परिसरात पाऊस पडेल असा प्राथमिक अंदाज हवामान विभागाने वर्तवला असून उत्तर कोकणासह ठाणे, कल्याण भागाला सुद्धा पावसाचा तडाखा बसेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय। हवामान विभागाच्या या स्थितीमुळे मुंबई शहरातील तापमानात घट झाली असली तरीही उष्मा मात्र कमी झालेली नाहीये। त्यामुळे अवकाळीनंतरच होरपळ नाकारता येत नाही। यंदाचा उन्हाळा नेहमीपेक्षा अधिक तापदायक ठरण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। एप्रिल, मे आणि जून महिन्यात देशभरात किमान आणि कमाल तापमानात सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे, ज्यामुळे उष्णतेच्या झळांची तीव्रता वाढणार असून ती नेहमीपेक्षा अधिक दिवस जाणवण्याची शक्यता आहे।